ज्या मान्यवरांना ऐकण्यासाठी, दादांना अनुभवण्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत। आणि आम्ही लहानपणापासून मला आठवतं की सत्यजित दादा आमच्या भुजरीच्या अंकुश लांडगे साहेब होते आणि त्यांचं अँकरिंग ऐकत असताना आमच्या तरुणांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण व्हायची। आम्हाला असं वाटायचं की वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी PhD संपादन केलेले आहे। जोरात एकदा टाळ्या त्यांच्यासाठी होत्या। आणि मला नेहमीच वाटायचं की शिकावं तर दादांकडून, आणि आम्ही तरुण नेहमीच त्यांना कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि चांगलं कॉपी पेस्टच हे आज प्रोडक्ट म्हणजे हा अभिवादनाचा कार्यक्रम आहे। आणि त्यांचं या ठिकाणी आमचे लाडके मार्गदर्शक प्रकाशदादा डोळस यांना मी विनंती करतो की दादांचा परिचय करून देण्यासाठी ते या ठिकाणी येतील। प्रकाशदादा डोळस। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे उद्धार करते सर्व महामानवांना या ठिकाणी प्रथमतः त्रिवार अभिवादन। जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाला न्यारेच टोक असते। वाणीत भीमा आहे करणे ते भीमा असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच टोक असते असे सांगणारे आमचे महाकवी वामनदादा कर्डक। आणि त्याचबरोबर भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हो, दोनच राजे थे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर असे सांगणारे आमचे भीमशाहीर प्रताप दादा बोदडे। या सर्वांना या ठिकाणी अभिवादन। आणि आजच्या या अभिवादन सोहळ्यामध्ये उपस्थित असलेलं सर्व सन्माननीय विचार मंच आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, चॅनल आणि तसेच आमचे पत्रकार बंधूंनो, सर्वांना सविनय जय भीम। आज या ठिकाणी आपल्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या व्याख्यानमालेचं या ठिकाणी सत्र सुरुवात होत आहे। या सत्रामध्ये प्रथम व्याख्याते म्हणून मी माझ्याकडे परिचय देण्याचे काम आलेले आहे। त्यांचा परिचय असा आहे, डॉक्टर सत्यजित राजवर्धन कोसंबी। आईचे नाव शैलेजा राजवर्धन कोसंबी। शिक्षण MA MPhil PhD इन इंग्लिश लिटरेचर। जन्मस्थळ कोल्हापूर। 26व्या वर्षी PhD इन इंग्लिश गोल्ड मेडल प्राप्त। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। सध्या मुंबई येथे प्राध्यापक म्हणून नोकरी। 50 वर्षाहून अधिक काळ घरात चळवळीचे वातावरण, साहित्य, तत्वज्ञान, अध्यात्म, संत साहित्य यामध्ये वाचन लिखाण करण्यात रस। मासिक आणि वर्तमानपत्रामध्ये विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरील 50हून अधिक लेख प्रसिद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत तुकाराम महाराज या महापुरुषांवरील 500हून अधिक व्याख्यानमाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील बुद्ध यावर आधारित सम्यक बुद्धिझम या नव्या विचारधारेचे प्रणेते। आंबेडकर राईट डेमोक्रॅटिक लिटरेचर या नव्या साहित्यिक चिकित्सा प्रकाशनाचा शोध असे या आपल्या अभिवादन आणि व्याख्यानमालेचे पहिले व्याख्याते आहेत। त्यांचा विषय आहे आंबेडकर चळवळीतील जलसा आणि समोरील उद्दिष्टे। अशा या व्याख्यान मालेच्या पहिल्या सत्रामध्ये मी ज्यांचा परिचय केला असे डॉक्टर सत्यजित कोसंबी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपल्या मनोगताने आपलं व्याख्यान या ठिकाणी आपण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर प्राध्यापक सत्यजित कोसंबी। प्रताप सिंग दादा बोदडे अभिवादन समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनंही आयोजित अभिवादन सभा, मंचावरील विचारपीठावरील सर्व मान्यवर, चळवळीमध्ये जवळजवळ 50हून अधिक वर्ष योगदान दिलेले कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत।
नुकतीच दलित पॅन्थर्सच्या स्थापनेलाही 50 वर्ष होऊन गेली. तो सगळा धगधगता इतिहास ज्यांनी पाहिला, तो सगळा धगधगता इतिहास ज्यांनी पाहिला, ती सगळी चळवळ पुढे नेण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज माझ्यासमोर जो विषय आहे तो आहे बाबासाहेबांची चळवळ, आंबेडकरी जलसा, सद्यस्थिती आणि उद्दिष्ट. वास्तविक हा कार्यक्रम ठरवत असताना माझ्याशी जेव्हा दूरध्वनीवरून संपर्क झाला तेव्हा असं सांगण्यात आलं की युवा वक्ता म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो आहे, कारण बरेचसे लोक तुम्हाला ऐकायला इच्छुक आहेत आणि युवकांसमोर ती भूमिका तुम्हाला मांडायची. बरीच वर्ष मी या संधीची वाट बघत होतो, कारण पिंपरी चिंचवडमध्ये माझं येणं दरवर्षी 2-3 वेळेला होतं, पण गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणून, निवेदक म्हणून मला बोलवलं जातं. त्यामध्ये सुद्धा मला जशी संधी मिळेल तशी मी विचारांची पेरणी करतो. पण यावेळेला मी उत्सुक होतो, आनंदी होतो अशासाठी की मला माझी भूमिका समर्थपणानं, सक्षमपणानं, एक सलगपणे काही काळ मांडता येईल. पण मी थोडासा दुःखी आहे. सुरुवातीलाच हे मी माझं दुःख प्रकट करतो ते यासाठी की मला असं सांगण्यात आलं की युवकांसमोर तुम्हाला ही भूमिका मांडायची आहे, पण आता मी जसे बघतोय सभागृहामध्ये युवकांची संख्या फार कमी आहे. मला असं वाटतंय की आंबेडकरी चळवळीसमोरचं पहिलं जे उद्दिष्ट आहे ते हे की तरुण वर्ग समोर पाहिजे. ही नसती वाजली तरी चालत असतं. नाही बरोबर बोलले तुम्ही. मी थोडासा परखड बोलणार आहे. कदाचित माझी मतं तुम्हाला पटतील न पटतील, पण या मंचावरून जो कोणी काही सांगतोय त्याचा भाव एकच आहे, त्याचा विशुद्ध भाव आहे, त्याचा प्रामाणिक हेतू आहे. त्याला जे वाटतं चळवळीबद्दल ते तो सांगतोय आत्मीयतेनं. त्यामुळे ते तुम्ही ते आत्मीयतेनं समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ ही भावनेवर आधारित चळवळ आहे. आमच्या मागच्या 2 पिढ्या बाबासाहेबांचा विचार घेऊन ज्या तरल्या आणि पुढे आल्या त्या विचारांवर नाही, त्या भावनिक पातळीवर आल्या. आत्ताचा आमचा जो तरुण आहे गेल्या 10-15 वर्षातला, तो जरा चिकित्सकपणे बाबासाहेबांच्या चळवळीकडे बघतोय. तो स्वतः विचार करून त्या चळवळीकडे बघतोय. नुसतं बाबासाहेबांचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येणारे कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत. फक्त निळा झेंडा बघितला की अभिमानानं छाती ऊर भरून येणारी माणसं मी पाहिलेली आहेत. माझ्या वडिलांनी अख्खी हयात त्यांनी चळवळीसाठी घालवली. मी वयाच्या अगदी 8व्या वर्षाचा असल्यापासून वडिलांबरोबर गेलेलो आहे, मोर्चांमध्ये फिरलेलो आहे. आणि कोल्हापूरच्या बाजूला तर तुम्हाला माहिती आहे की सगळा दुर्गम भाग आहे, सगळी खेडी आहे. भाकरी आणि कांदा कापडात बांधून मोर्चासाठी आलेली माणसं मी पाहिलेली आहेत. लाक्षणिक उपोषण असायचं, साखळी उपोषण असायचं. तेव्हा 4-4 दिवस, 5-5 दिवस कलेक्टर ऑफिस समोर आम्ही संप केलेला आहे. ती आग भूक बघितलेली आहे. त्याच्यामध्ये भावना होती. दादांना विनंती आहे की फोन जरा आपण ठेवला तर बरं होईल. आपण कार्यक्रमाची एक मर्यादा पाळली पाहिजे. दुसऱ्या रांगेमध्ये एक गृहस्थ आहे. विनंती आहे दादा आपणास, कार्यक्रमाची म्हणून एक मर्यादा आपण पाळूया जरा सगळेजण. कारण बुलढाण्यावरून आलेले आहेत, खानदेशमधून आलेले आहेत, ही लोक प्रवास करून आलेली आहेत, कुठल्याही मानधनाशिवाय आलेली आहेत. आपण इथले इथे आलेलो आहोत, ही मंडळी लांबून आलेली आहेत. आणि जेव्हा एक माणूस मंचावर बोलतो तेव्हा आपण तो डेकोरम पाळलाच पाहिजे. आणि पुण्याच्या जवळ पिंपरीमध्ये हा कार्यक्रम होतोय तर शिस्त ही पाहिजेच. या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सगळंच बोलणार आहे, कारण हे वास्तव आहे, नाकारता येत नाही. आजही आपल्या चळवळीतल्या
गायक गायिकांना एखाद्या हॉटेलवर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही गेलात चेकआउटला, तर त्या हॉटेलचा मॅनेजर सांगतो की अहो काय करायचं, पान खाऊन इतकं थुंकलंय की शेंखाड जाम झालंय. ही शोकांतिका आहे ना? बरोबर आहे. आहे की नाही शोकांतिका आहे? आम्ही बोलले खाल्ले स्टेजच्या वरती मद्यपान करून जाणारी मंडळी मी आज तुम्हाला दाखवू शकतो. कार्यक्रम चालू असताना, हे मी कुणावरती विशेष टीका म्हणून नाही, ही माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की हे नको आहे, हे नको आहे. कारण कुणाचा वारसा सांगतोय आम्ही? सगळे महापुरुष जन्माचे येऊन जिथे थांबले ते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर त्यांचा वारसा सांगतोय. आता महापुरुष होणे नाही, किंवा आम्ही पाईक तरी व्हायला हवं, वारसदार तरी व्हायला हवं. इतके कार्यक्रम केलेले आहेत, मी सुद्धा प्रत्यक्ष बघितलेले आहेत. धीरजने आता एक खंत व्यक्त केली, की मलाही नाव करायचं आहे, पूर्वीच्या मंडळींनी खूप काम केलं. तो काळ होता, तो काळ होता. वामनदादांचा काळ वेगळा होता, प्रतापसिंहदादांचा काळ वेगळा होता. आताचा काळ वेगळा. धीरज, आता आपण पोचलोच पाहिजे, महाराष्ट्रावर आपलं नाव झालंच पाहिजे, झी मराठीवर आपण दिसलोच पाहिजे. का नाही दिसलो पाहिजे? चांगले पैसे कलाकाराला मिळालेच पाहिजे. का मिळू नये? त्याच्यामध्ये कमी कष्ट आहे, कमी मेहनत आहे. एक कलावंत अख्खा आयुष्य काढतो. बुद्धी खर्च करतो, विचार खर्च करतो, तेवढा प्रवास करतो, शरीराची आबळ करून घेतो. त्याची ती मेहनत आहे. मुलीचं लग्न करण्यासाठी 20 लाख रुपये खर्च करू. हुंडा आपला सगळ्यांना अमान्य आहे, तरी आपण देतो. सगळ्यांनी हे मान्य केलं पाहिजे. पण कलाकाराला 10 रुपये दाटसे देताना आपण खालीवर बघतो. एखादं तिकीट काढताना, आजचा कार्यक्रम मला वाटतं विना मोफत आहे ना, मोफत आहे पूर्ण, तरी इकडे गर्दी दिसत नाही. पिंपरीतली 4 महाविद्यालय जरी आपण गाठली असती तरी आज तरुणांची गर्दी मला इथं दिसली असती. एक काळ असा होता की महिलांची संख्या कमी असायची, आता महिला दिसत आहेत. पण तरुण नाही दिसत आहे. आणि ही जी सगळी तरुण गायकांची पिढी आहे आताची, जी मी जवळून बघतोय अगदी, ही 50-50% मी त्यांचं मूल्यमापन आज करणार आहे. 50-50% मध्ये त्यांचं कौतुक, खूप कौतुक की त्या क्षेत्रामध्ये येत आहेत. कारण आपल्या चळवळीतलं सगळ्यात शक्तिस्थान जर कुठलं असेल, बाबासाहेब गेल्यानंतरचं सगळ्यात मोठं शक्तिस्थान काय असेल तर ती आहे सांस्कृतिक चळवळ. कारण आता रस्त्यावरची चळवळ संपली. रस्त्यावरची चळवळ आता ही फक्त राजकीय चळवळ आहे, बाबासाहेबांची चळवळ नाही. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर आठवलेंचा मोर्चा असू शकतो, गवईंचा मोर्चा असू शकतो, मग बडोलेंचा मोर्चा असू शकतो, आव्हाडांचा मोर्चा असू शकतो. बाबासाहेबांच्या चळवळीचा मोर्चा संपला, काळ गेला. हे मान्य करायला पाहिजे आपल्याला. पण चळवळ संपली का? चळवळ अशी नसते संपत. कारण चळवळीचा जर इतिहास बघितला आम्ही तर बाबासाहेबांनी काय केलं, समाजाकडून व्यक्तीकडे चळवळ आणली. व्यक्ती चळवळीची दिशा कशी आहे, चळवळीचा मार्ग कसा आहे, हा समाज जागृतीतून व्यक्ती विकासाकडे आहे. काळ बदलला. 1990 नंतर जागतिकीकरण आलं, खाजगीकरण आलं. आता तो समाजाकडून व्यक्तीचा मार्ग उलटा झाला. आता व्यक्तीकडून समाजाकडे. आता प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी स्वतः घ्यायची.
त्या एका नेत्याचे पुढाऱ्यांचे मोर्चे दिसतात. बाबासाहेबांचा मोर्चा कमी दिसतो, तेव्हा आता तो दिसतच नाही. म्हणून सांस्कृतिक चळवळ ही फार एक महत्वाची टर्म आहे, ही एक फार महत्वाची संज्ञा आहे, ती समजून घ्यायला हवी. आणि मला खास करून अपेक्षित होते तरुण म्हणजे कुठले कलावंत, खास करून जास्तीत जास्त कलावंतांनी आज समोर असायला हवं, कारण त्यांची भूमिकाच फार महत्वाची आहे आता. कारण आता तुम्हाला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये इतक्या गोष्टी येतात तुमच्यापर्यंत की नेमके खरे बाबासाहेब कोण हेच कळत नाही. आणि त्याच्यामध्ये इतकी मोडतोड असते. बाबासाहेबांच्या भाषणातलं खरं 1-2 वाक्य दुसऱ्या कुणाच्या तरी भाषणातले 1-2 वाक्य असं जोडून तो पॅरेग्राफ बनवला जातो, असा तो परिच्छेद बनवला जातो. आणि असं सांगितलं जातं की बाबासाहेबांची या विचाराला काही कधी विरोधच नव्हता, बाबासाहेब हे याच विचारांचे होते. आणि मग हे सगळं वाचणारे व्हॉट्सअपवरती, कारण मी तुम्हाला सांगतो हे वाक्य लिहून घ्या, आणि हे जर खोटं ठरलं तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे. 99% कलाकार वाचतच नाहीत बाबासाहेबांची पुस्तक, आणि तरी बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब सांगणारे 99% कलाकार बाबासाहेब वाचत नाहीत. हे वाक्य लिहून घेणार. मग ते काय सांगतात? मग ते त्यांना कळलेले बाबासाहेब सांगतात. त्यांना कळलेले बाबासाहेब सांगतात. मग त्यांना केवढे कळले? जेवढं त्यांनी व्हॉट्सअपवर वाचलं तेवढंच कळले, आणि जेवढी त्यांची क्षमता आहे समजण्याची तेवढंच ते सांगू शकतात. बाबासाहेब सांगणं हे आमचं काम आहे, फुल्या शाहूंचा विचार सांगणं हे आमचं काम आहे का? मला जितकं कळलंय सांगणं हे काम आहे. तुम्ही आत्ताच्या सगळ्या गाण्यांची भाषाशैली पहा. मला टीका नाही करायची, माझी अपेक्षा व्यक्त करायची. भाषाशैली पहा. जरा कमी आपण दुसऱ्याला शिव्याच देतोय अशी गाणी लिहिली जात आहेत. इथल्या प्रस्थापित अशा समाजाच्या नंतर, म्हणजे अजून थोडस विस्कळून सांगायचं झालं तर, एक सुशिक्षित असा ब्राह्मण वर्ग जो आहे, त्यानंतर तर सगळ्यात सुशिक्षित कोण असेल वर्ग तर तो बाबासाहेबांचा समाज आहे. अशी जगात नोंद आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती नोंद आहे. 2003 साली हे कमिशन आलं होतं. हे 2003 सालचं वेल्बीचं कमिशन काय सांगतंय की भारतामध्ये ही जातीची प्रथा 2-2,5-3 हजार वर्षापासूनची आहे. त्याला धर्माचा पाठिंबा आहे. आणि एवढं दाबले पण असताना सुद्धा, एवढं मागासले पण असताना सुद्धा आमच्या इकडे काळ्यांची कुचंबणा होते, म्हणजे ज्यांना आपण निग्रो म्हणतो, ते 300 वर्षात संपली. निग्रोंचा सगळा संघर्ष आणि त्यांचा न्याय 300 वर्षात संपला. 2,500 वर्ष दाबला गेलेला समाज आहे, आणि तो 50 वर्षात, बाबासाहेब गेल्यानंतर 50 वर्षात तो इतका उसळी मारून वर येतो. हे कशाचं होतं काय? हे कसं काय शक्य झालं? हे शिक्षणाने शक्य झालं. हे विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी जे काम केलं त्यांनी हे शक्य झालं. बाबासाहेबांच्या मूलभूत शिक्षणाच्या विचारांनी हे शक्य झालं. आणि म्हणून आज सुसंस्कृत आणि सज्ञानी अशा ब्राह्मण वर्गानंतर जर कुठला समाज अधिक प्रगल्भ असेल, शैक्षणिक दृष्ट्या डोळस असेल, तर तो बाबासाहेबांचा समाज आहे असं मानलं जात आहे. हे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या मानलं जात आहे. मग यातनं कलाकार कसे काय सुटले? मग मला काहीच जमत नाही म्हणून कलाकार व्हायचंय का?